कुंडलिकवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राम कृष्ण हरी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वराय गुरुर्साक्षात् परब्रह्मं तस्मै श्री गुरवे नमः. ओम नमः शिवाय. मागच्या कथेमध्ये आपण कामदेवांचा जन्म कसा झाला, कामदेवांना ब्रह्मदेवांनी शाप दिला, तो शाप ब्रह्मदेव आणि त्यांचे पुत्र सप्तर्षी यांना त्यांच्याच संध्या नामक मुलीमुळे कामपीडित व्हावे लागले. म्हणून ब्रह्मदेवांनी कामदेवास तू भगवान श्री शिवशंकर यांच्या त्रिनेत्रापासून तिसऱ्या नेत्रापासून भस्म होशील असा शाप देऊन कामदेव आणि रतींचा विवाह होऊन ते आपापल्या ठिकाणी गेल्यानंतर सूत सांगतात, गंगा यमुना सरस्वती याने तिन्ही नद्यांच्या संगमावर प्रयागराज तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जो ज्ञानयज्ञ चाललेला आहे त्या ज्ञानयज्ञामध्ये सूतमुनी ऋषींना सांगतात, हे ऋषींनो, कामदेव आणि रतींचा विवाह झाल्यानंतर ब्रह्मदेव एकदम प्रसन्न झाले आणि ते बाबा भोले भंडारी यांचे स्मरण करून ब्रह्मदेवास म्हणतात, हे महामते, हे ब्रह्मदेव, मदनही आपल्या निवासस्थानी गेला, तुमचे मानसपुत्रही आपल्या निवासस्थानी गेले, परंतु पितरांच्या उत्पत्ती झालेली कारणीभूत झालेली संध्या कोठे गेली, तिने काय केले, तिच्याशी कोणी विवाह केला, याविषयी मला माहिती सांगा. तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात, हे नारदा, संध्येचे चरित्र एकदम शुभ आहे. ते साध्य श्रवण केल्याने स्त्रिया साध्वी होऊ शकतात. संध्या ही माझी मानस कन्या आहे. तिने तपश्चर्या करून आपला देहत्याग केलेला आहे. मग ती महामुनी मेधातिथीची कन्या झाली. तिचे नाव अरुंधती. ती अत्यंत बुद्धिमान व उत्तम व्रताचे पालन करणारी असून मी भगवान महाविष्णू नारायण आणि भगवान श्री शिवशंकर यांच्या सांगण्यावरून तिने महात्मा विशिष्ट वशिष्ठ ऋषी यांच्याशी विवाह केला असून ती एकदम सौम्य स्वरूपीने देवी असून आपल्या आचरणाने ती सर्वांना वंदनीय आणि पूजनीय झालेली आहे आणि श्रेष्ठ पतिव्रता म्हणून तिची ख्याती आहे. तेव्हा महर्षी नारद यांनी ब्रह्मदेवांना, हे तात, मला संध्येची कथा ऐकण्याविषयी सविस्तर कथा इच्छा झालेली आहे.
ती आपण सविस्तर मला सांगावी. असे ब्रह्मदेवाला सांगितल्यानंतर ब्रह्मदेव सांगतात, हे नारद, माझे आणि माझ्या पुत्रांचे कामदेवामुळे मनही विचलित झाल्याच्या नंतर माझी मानसकन्या संध्या हिचे पण मन कामदेवामुळे विचलित झाल्याच्या नंतर संध्या नामक माझी कन्या माझ्यामुळे माझे वडील आणि माझे भाऊ हे कामाने पीडित होऊन माझ्या सौंदर्याकडे पाहून, मी त्यांची मुलगी आहे, मी त्यांची बहीण आहे हे त्यांना माहीत असताना सुद्धा ते माझ्या सौंदर्याकडे पाहून कामाने पीडित झाले. माझ्या या शरीरामुळे माझ्या पित्यांच्या आणि माझ्या भावाच्या मनामध्ये काम उत्पन्न झाला. यामुळे या शरीराचा उपयोग काय? मी किती पापिनी आहे. माझ्या या सौंदर्यामुळे माझ्या वडिलांना आणि भावांना काम उत्पन्न झाल्यामुळे माझ्याकडून आणि माझ्यामुळे झालेले या पापांचे प्रायश्चित मी घेतलेच पाहिजे. पहा, कामाने पीडित वडील झाले, कामाने पीडित भाऊ झाले, आणि जी ब्रह्मदेवाची कन्या जी साक्षात सौंदर्यवती ती स्वतःला दोष देते की या माझ्या सौंदर्यामुळे माझे भाऊ माझे वडील काम पीडित झालेले आहेत. माझ्या या शरीराचा उपयोग काय? माझ्यामुळे त्यांना दोष लागला, म्हणून मी याचे प्रायश्चित घेतलेच पाहिजे. मी युवा अवस्थेत जन्माला आल्यामुळे काम प्रेरित झाले हे चुकीचे आहे. या पृथ्वी तलावर कोणत्याही जीवाला, कोणत्याही देहधारी जीवाला जन्मल्याबरोबर, कोणत्याही देहधारी जीवाला जन्मल्याबरोबर कामभाव प्राप्त होऊ नये ही मर्यादा प्रस्थापित केली पाहिजे, नाहीतर अनर्थ होईल. मी कठोर तपश्चर्या करून ही मर्यादा घालून देईन आणि मगच वेद मार्गाला अनुसरून माझे शरीर अग्नीला अर्पण करील. पहा किती कठीण तपश्चर्या आहे. संध्या म्हणते, देहधारी जीव जन्मल्यानंतर त्याला लगेच काम निर्माण झाला नाही पाहिजे. यासाठी मी नक्कीच मर्यादा आणल्याशिवाय राहणार नाही असे मनोमंतीने ठरवून ती संध्या चंद्रभाग नामक श्रेष्ठ पर्वतावर तपश्चर्येसाठी निघून जाऊन ज्या चंद्रभाग पर्वतावरून भीमा आणि त्यानंतर चंद्रभागा नदी उगम पावते, त्या पर्वतावर संध्या
तपश्चर्यासाठी गेली असताना, साधनेसाठी गेली असताना ब्रह्मदेव म्हणतात, विज्ञानयोगी वशिष्ठ ऋषी यांना, म्हणालो, हे ऋषी, माझी संध्या, माझी कन्या तपश्चर्यासाठी चंद्रभागा पर्वतावर गेलेली आहे. तिला तप कसे करतात हे माहित नाही. आपण तिच्याशी दुसरे रूप घेऊन तेथे जाऊन तिला विधीपूर्वक दीक्षा द्या. ज्या योग्य तिने जो पण केलेला आहे ते तिचे ध्येय साध्य होईल. ब्रह्मदेवांची आज्ञा वशिष्ठ ऋषींनी शिरोमणी मानून एका तपश्चर्याचे रूप घेऊन ते चंद्रभाग नामक पर्वतावर गेले. तिथे जाऊन त्यांनी, हे भद्रे, तू कशासाठी आली आहेस? तू कोणाची कन्या आहेस? तुझे येथे काय काम आहे? तुझे चंद्रासारखे सुंदर मुख असे मलिन का दिसत आहे? तेव्हा संध्येने वशिष्ठाकडे पाहिले. तिने वशिष्ठ ऋषींना आदरपूर्वक नमस्कार करून म्हणते, हे ब्रह्मन, मी ब्रह्मदेवाची कन्या आहे. माझे नाव संध्या आहे आणि मी या पर्वतावर तप करण्यासाठी आलेली असून तपश्चर्या कशी करावी हे मला माहित नाही. हे ब्रह्मन, मी चिंतित आहे. मला उपदेश देणे आपणास योग्य वाटत असेल तर हे ब्रह्मन, कृपा करून मला तपश्चर्यांचा विधी सांगावा. वशिष्ठ ऋषींनी संध्येचे मनोगत जाणून घेऊन हे सुभानने, जे सर्वांमध्ये उत्कृष्ट आणि श्रेष्ठ आहे, जे सर्वाचे परम आराध्य दैवत आहे, ज्यांना परमात्मा म्हटले जाते, त्या भगवान श्री शिवशंकरांना, त्या भोलेनाथांना, त्या भोले भंडारींना तू तुझ्या हृदयामध्ये धारण कर. देवेश्वर श्री शंभूच्या आराधनेने तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुझी मनोवांछित इच्छित फल प्राप्ती होईल. तू ओम शंकराय नमः या मंत्राचा ओम शंकराय नमः ओम, ओम शंकराय नमः ओम, ओम शंकराय नमः ओम या मंत्राचा निरंतर जप कर. मौन धारण कर. मन राहूनच स्नान कर. मौन राहूनच शिवपूजन कर. आधी जलाहार करून मग केवळ उपवास करून तप कर. अशा प्रकारे मौन राहून केली जाणारी तपश्चर्या ब्रह्मचार्याचे उत्कृष्ट पालन फल देणारी व उपासकांचे अभिष्ट मनोरथ पूर्ण करणारी आहे. त्यामुळे तू शुभ उद्देशानेच भगवान श्री शिवशंकर यांचे चिंतन मनन कर. तुझी इच्छा अवश्य पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही, असा उपदेश वशिष्ठ ऋषींनी संध्येला करून ते अंतर्धान पावलेले आहेत.
पुढील भागामध्ये संध्याने तपश्चर्या केल्यानंतर ती तपश्चर्या फलित झाल्यामुळे भगवान श्री शिवशंकर त्यांना काय वर देतात हे आपण पुढील भागामध्ये पाहू. आज येथे पूर्णविराम देत आहोत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.